तर दरवर्षीप्रमाणे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानासाठी उद्धव सेना आणि शिंदे सेना यांच्यात संघर्ष निर्माण होणार नाही असं दिसतंय। शिंदे सेना गटाकडनं अजून तरी मैदानासाठी अर्ज करण्यात आलेला नाहीये। उद्धव सेनेकडनं मात्र 3 महिन्यांपूर्वीच अर्ज करण्यात आलाय। त्यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा हा वांद्रे कुर्ला संकुलात होण्याची चिन्ह आहे। गेल्या वर्षी देखील अशाच पद्धतीनं हा खरं तर आधी वाद उद्भवला होता आणि त्यानंतर शिंदे सेनेच्या वतीनं हा मेळावा बीकेसी मध्ये घेण्यात आला होता आणि उद्धव ठाकरेंकडनं मात्र पारंपरिक असं मैदान असलेल्या शिवाजी पार्कवरतीच दसरा मेळावा पार पडला होता। अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, काय अधिक माहिती? आपण जर बघितलं प्रज्ञा, तर ज्यावेळेला शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदे वेगळे झाले, त्यावेळेला जो पहिला मेळावा आला होता त्यावेळेला या दोघांमध्येही अर्ज कोणी पहिला दिला याच्यावरनं वाद झाला होता। हा वाद केस जो होता तो न्यायालयात गेलेला होता। त्यानंतर न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे कौल दिला आणि त्या वर्षीचा जो मेळावा होता तो उद्धव ठाकरे गटाने तिथे केला आणि शिवसेनेने शिंदे गटाच्या शिवसेनेने तो मेळावा बीकेसीला घेतला। त्यानंतर जर आपण बघितलं तर पुन्हा दुसऱ्या वर्षी तोच प्रकार झाला आणि त्यावेळेला देखील जो शिवाजी पार्क मधला जो मेळावा होता तो उद्धव ठाकरेंकडेच दिला गेला आणि पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाने मात्र तो मेळावा बीकेसीला घेतला। आता पुन्हा एकदा असाच प्रकार झालेला पाहायला मिळतोय। मात्र आपण जर बघितलं तर यावेळेला तीनदा पत्र दिलेलं असल्याचं माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून दिली जाते। मात्र अद्यापही कोणताही निर्णय जो आहे तो महापालिकेकडून आलेला नाही अशी माहिती देखील त्यांच्याकडनं दिली जाते। मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर या संदर्भात मोर्चे देखील महापालिकेच्या ऑफिसवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने काढलेले होते आणि त्यानंतर ही परवानगी मिळाली होती। त्यामुळे आता पुन्हा एकदा अशीच परिस्थिती उद्भवणार का? पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावे लागणार का की या सगळ्यामध्ये पुन्हा वाद निर्माण होणार हे बघणं आता खूप महत्त्वाचं आहे। कारण विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या अतिशय तोंडावर आलेल्या आहेत। दोन्ही गटाकडनं रस्सीखेच सुरू झालेली आहे। नेमकं कोणाचं वर्चस्व असणारे विधानसभेत हे बघण्याची जी रस्सीखेच आहे आणि त्यासाठीच हा मेळावा खूप महत्त्वाचा ठरणार आहे। प्रदीप, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री।